गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। सोलापूर जिल्ह्यात 39,38,631 मतदारांसाठी 3,723 BLO मार्फत SIR अभियान राबविले जाणार आहे। त्याबाबत जिल्हाधिकारी S. कार्तिकेयन यांनी BLOंना प्रत्येक मतदारांच्या घरी भेटी देण्याचे निर्देश दिले आहेत। 2002च्या यादीत नाव असेल तर फक्त मॅपिंग फॉर्म भरून द्यावे लागणार आहे। 1 जुलै 1987 पूर्वी जन्म असून मतदार यादीत नाव नसेल तर जन्मतारीख आणि जन्मस्थळ पुरावा द्यावा लागणार आहे। 1 जुलै 1987 ते 2 डिसेंबर 2004 दरम्यान जन्म झाला असल्यास स्वतःचा, आई किंवा वडिलांपैकी एकाचा जन्म पुरावा द्यावा लागेल। 2 डिसेंबर 2004 नंतर जन्म झाला असल्यास स्वतःचा, आई वडील दोघांचाही जन्म पुरावा द्यावा लागेल। सोलापूरमध्ये SIRचे काम पूर्ण गतीने चालू आहेत। जवळपास 39,41,095 मतदारांपैकी 24,66,000 मतदारांना आम्ही एन्युमरेशन फॉर्म वाटप झालेली आहेत। जवळपास 63% मतदारांना आम्ही एन्युमरेशन फॉर्म वाटप झालेली आहेत आणि उर्वरित लोकांचे सुद्धा घरोघरी जाऊन एन्युमरेशन फॉर्म वाटप करणे आणि वाटप केलेल्या मतदारांना एन्युमरेशन फॉर्म गोळा करून डिजिटेशन करण्याचे काम सोलापूर जिल्ह्यामध्ये चालू आहे। त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने काम राज्यामध्ये सोलापूर अव्वल ठिकाणी आहेत। आणि या व्यतिरिक्त सर्वप्रथम प्रत्येक मतदारांना आव्हान आहे की तुम्ही घरी बसून सुद्धा एन्युमरेशन फॉर्म तुम्हाला करता येते, एन्युमरेशन फॉर्म भरता येते। याच्यासाठी voters.eca.gov.in, परत सांगतो voters.eca.gov.in हा संकेतस्थळावर जाऊन एन्युमरेशन फॉर्म ऑनलाईन पद्धतीने सुद्धा आपल्याला भरता येते। या व्यतिरिक्त आम्हाला एक तक्रार प्राप्त झालं होतं की BLOंनी घरोघरी न जाता एक ठिकाणी बसून लोकांना त्यांच्याकडे बोलवत होते, असं आम्हाला कंप्लेंट प्राप्त झालं। त्यासुद्धा आम्ही प्रत्येक BLO कडून निरोप पोहोचलेली आहे की घरोघरी जाऊनच वाटप करण्याच्या सूचना आम्ही सक्तीने दिलेली आहेत। या व्यतिरिक्त नॉन एसेन्शियल ड्युटी करणारे जे कोणी BLO आहेत त्यांना पूर्ण वेळ कार्यमुक्त करायची सुद्धा विनंती आम्ही महानगरपालिका आणि जिल्हा परिषदला केलेली आहे। त्याचप्रमाणे नॉन एसेन्शियल ड्युटी करणारे सगळे BLOंना कार्यमुक्त करण्यात आलेली आहेत। या व्यतिरिक्त मोठा आपण बघितलं असेल तर आमच्या BLOपैकी जवळपास 85% BLO आमचे शिक्षक आहेत। या शिक्षकांना आम्ही शिक्षणाधिकारी मार्फत आम्ही 2 सूचना दिलेली आहेत। एक, सर्वप्रथम आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये सकाळी सत्रामध्ये आपल्याला शाळा चालू करायचे आयोजन केलेली आहेत। या व्यतिरिक्त ज्या शिक्षकांना BLO ड्युटी दिले गेलेली नाहीये त्या शिक्षकांनी ज्या शिक्षकांच्या BLO ड्युटी आहे त्यांना टीचिंगमध्ये सुद्धा आणि BLOच्या कामामध्ये सुद्धा मदत करायला आव्हान सुद्धा शासनामार्फत सुद्धा प्राप्त झालेली आहेत आणि आमच्या मार्फत सुद्धा आम्ही सांगितलेली आहेत।